नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमाला भूक लागलेली असते आणि जेवण येईपर्यंत ती म्हणते की जरा आता मी मोमो गादीचा आराम घेते, म्हणजे तिचा अनुभव कसा आहे त्याला एन्जॉय करते. म्हणून ती अगदी त्या मऊ गादीवर येते आणि असे टेकून मस्त बसते. तेव्हा अक्षयसुद्धा रमाजवळ येतो आणि रमा म्हणते की अहो जरा पाठ टेकून तर बसा. अक्षय म्हणतो की हो हो खरंच, आणि तो पाठ टेकून बसतो आणि त्याला खूप असं शांत वाटतं. तेव्हा तो रमाला सांगत असतो की खरं तर अगं या रेवामुळे आपण इतके दमलेलो आहोत. आणि हे जेव्हा अक्षय सांगायला लागतो तेव्हा मात्र आता रमाच्या डोळ्यासमोर अगदी ते क्षण येतात. कारण जेव्हा रेवाला आपण तिच्या नवऱ्याच्या ताब्यातून सोडवलेलं असतं आणि तिला घेऊन रिक्षातून घरी आणलेलं असतं आणि जेव्हा तिने अक्षयला त्या गच्चीवरून ढकलून दिलेलं असतं, हे सर्व काही आता रमाच्या डोळ्यासमोर आठवते. आणि तिला किडनॅप करून घेऊन गेलेली असते आणि म्हटलेली असते की यावेळेस मात्र मी तुला मारेल आणि तो तुला घेऊन जाणार म्हणजे जाणारच, आणि तो तुला बघून तो सुद्धा मरेल. आणि जेव्हा पोलीस तिच्या हातामध्ये बेड्या घालतात आणि तिला घेऊन जातात, त्या सर्वाचा रमा विचार करत असते. आणि त्यावर मात्र अक्षय म्हणतो की अगं मला कसं वाटतं माहिती आहे का, एखाद्याचा दुर्दैवाने ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याचं सर्व काही बाहेरून रिपेअरिंग होतं, पण आत मात्र त्या जखमा तशाच असतात जशी एखादी म्हणजे जखम अशी चिघळत असेल. तेव्हा रमा म्हणते की हो अहो तुमचं खरं आहे. तर अक्षय म्हणतो की आपण दोघांनी एकत्र येऊन तिच्याशी फायटिंग करण्यासाठी काय काय केलं नाही, आणि त्या नादात हे सर्व करत असताना आपल्यात सुद्धा भांडणं झालीत, आपल्यात सुद्धा गैरसमज झाले. अगं पण रमा ही रेवा जेव्हा घरात परत आली तेव्हा तुला असं नाही वाटलं का ते खरंच तिच्या मागे मागे गेले तर आणि त्यांचा पाय घसरला तर? त्यावर रमा म्हणते की नाही वाटलं आणि कधी वाटू सुद्धा शकत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं तू तर वेगळीच आहे, कारण असे अनेक बायकांना आपल्या नवऱ्याबद्दल शंका असते. प्रत्येक बायकांना असं वाटत असतं की आपल्या नवऱ्याचा पाय कधी कधी घसरणार. तेव्हा रमा म्हणते की नाही हो, असा कुठे नियम आहे का लिहून ठेवलेला की सगळे पुरुष असेच वागतात? असे तर नाही ना, आणि काही अपवाद सुद्धा असतात. माझी पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही असे नाही वागू शकत. तेव्हा अक्षय मात्र खुश होतो आणि तेवढ्यात तो रमाजवळ येणार तोच लगेच दरवाजाची बेल वाजते आणि अक्षय पुन्हा वैतागतो. रमा खुश होऊन मुद्दाम हसून म्हणते की जेवण आले का? अक्षय हा उठतो आणि येस कमिंग असे बोलतो आणि वेटर जेवण घेऊन येतो. तर वेटर म्हणतो की हे तुमचे जेवण सर, मी घेऊन आलोत, तर काही अजून पाहिजेल का? तेव्हा अक्षय म्हणतो की नाही हो चालेल. तेव्हा वेटर गेल्यानंतर अक्षय पुन्हा दरवाजा लावून घेतो. तेव्हा मात्र आता रमा ही जेवण घेत असते आणि अक्षय मात्र तेथे जी कॅन्डल असते तर ती लावतो. रमा विचारते की दिवसा? तर अक्षय म्हणतो की काय हरकत आहे, माहोल इतका रोमांटिक आहे, मग कॅन्डल तर होय, लंच टाइम ओके. तेव्हा रमा खुशून हसते आणि अक्षय सुद्धा हसतो. तेव्हा अक्षय हा घेतो आपल्या ताटामध्ये आणि रमाला विचारतो की भूक लागली का? रमा मात्र अगदी हसत असते, अगदी रोमांटिक होऊन ती अक्षयकडे पाहून हसत असते आणि ती खात असते. तेव्हा अक्षय अगदी पहिला घास आपल्या रमाला भरवतो. भूक लागली का असे विचारत असतो. तेव्हा रमा खुश होते आणि दोघेही मस्त असे जेवण करतात आणि शांतपणे ते दोघे जेवण करतात. तर त्यावर रमा म्हणते की बघा ना हो, आपल्याला किती भूक लागली होती, शांतपणे काही न बोलता आपण सर्व काही खाऊन टाकले, आणि आता जेवण झाल्यानंतर मला हे सुद्धा आठवत नाही की आपण जेवणाच्या अगोदर काय बोलत होतो ते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मला तर आठवतो, पण तुला गंमत माहिती आहे का, 3 गोष्टी आहेत ज्यामुळे आपण आपल्या मनातील राग, ताण तणाव, दुःख सगळं काही विसरून जातो. एक म्हणजे भूक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे झोप, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आणि. तर रमा विचारते की आणि काय तिसरी गोष्ट? त्यावर अक्षय म्हणतो की प्रेम. आणि अक्षय विचारतो की विसरली ना तू आता सर्व? तर रमा म्हणते की हो हो, आणि यापुढे मात्र आपण सगळं काही आता विसरूयात, कारण आता सगळं विसरण्याची खूप गरज आहे. तेव्हा रमा लगेच मुद्दाम बेडवर जाऊन झोपते, अंगावर घेते. तेव्हा अक्षय म्हणतो की काय, हिला भूक लागली होती, जेवली मस्त, आणि आता तर काय जाऊन झोपली, मग प्रेम कधी? ठीक आहे काही हरकत नाही, तू मात्र झोप निवडलीस ना, मग झोप नक्की झोप. एकतर खूप दिवसांचा ट्रेस आहे आणि त्यासाठी मात्र आता तुला गरज आहे गाढ झोपेची. अक्षय एकटक आपल्या रमाकडे पाहत असतो आणि त्यानंतर मात्र इकडे सीमा जेव्हा आता या मधुवतीला चहा प्यायला देते तर अगदी बशीत ओतून अगदी मस्त असा चहाचा ठेका गावरान तिने प्यायचा ठरलेला असतो. जोरात फुरक्या मारत चहा पित
येत असते आणि सर्वांना मात्र आवाज देत असते की आले का सर्वजण, अरे कुठे राहिलात समजजना म्हणून परत ती जोराने आवाज देते। तेव्हा सर्वजण घाबरतच बाहेर येतात। जान्हवी म्हणते की हो हो आलो आलो, तर अभि म्हणतो की हो आजी अगं काय, आणि सर्वजण येऊन बसतात। तेव्हा मधुमती म्हणते की आले ना सर्वजण। तेव्हा मात्र आता पार्वती आजीला राग येतो। पार्वती आजी म्हणते की मधुमती आता काय ग तुझं, काय हे नियमांचं तुला मात्र स्वस्त बसवतच नाही का। तेव्हा मधुमती म्हणते की ए आणि शुक असं बोट वर करून माझ्या पुढे आवाज चालवायचा नाही, म्हणजे बोलायचं नाही म्हणजे नाहीच, आणि पार्वती तू तर नाही, त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या। मी काय करणार आहे की आजपासून तुमची सर्वांची 2 दिवस मात्र आता शिकवणी घेणार आहे, लक्षात आले ना तुमच्या सर्वांच्या। मधुमती म्हणते की बायकांची पण आणि पुरुषांची पण, कळले का सर्वांना। आणि ह्या पार्वतीने जे काही कारभार करून ठेवला ना तो अगदी वंगाळ करून ठेवला। तेव्हा पार्वतीला राग येतो। पार्वती म्हणते की मधुमती मी तुला सांगून ठेवते की यामध्ये तुम्हाला ओढू नकोस। तेव्हा मात्र आता मधुमती ही पार्वतीला काही घाबरत नाही। ती डायरेक्ट म्हणते की काय ग, माझ्या नवऱ्याने तुला जेव्हा बिझनेस मध्ये सहभागी करून घेतलं होतं तेव्हा तू काय करत होतीस, ते पोटात आहे ना ते ओठावर मात्र आणायला लावू नकोस। जे काही सांगते ना मग ते आता मुकाट्याने ऐक, काही प्रश्न मला विचारू नकोस आणि बोलू सुद्धा नको। तेव्हा काका म्हणतात की अगं काकू काकू जरा शांत हो। मधुमती म्हणते नाही, अरे शिस्त काय असते या पार्वतीने तुम्हाला कोणालाच लावलेली नाही, त्यामुळे आज रात्री मात्र 9च्या ठोक्यावर मात्र सर्वांनी मिळून शिकवणीला हजर राहायचं म्हणजे राहायचं, समजलं का सर्वांना, आणि लक्षात ठेवा त्यामुळे आजपासून मी जी सांगेल तीच पूर्व दिशा असेल। तेव्हा मात्र आता सर्वांना खूप टेन्शन येते आणि सर्वजण मधुमतीकडे पाहत असतात आणि मधुमती तर मस्त आपल्या कपातील राहिलेला चहा असा तोऱ्यात पित असते। त्यानंतर मात्र आता इकडे रमा तर मस्त गाढ झोपी गेलेली असते आणि अक्षय तिच्या शेजारी झोपलेला असतो। तेव्हा या दोघांना जो म्हणजे काही जाग नसते, ते झोपलेले असतात आणि रमाला जाग येते। रमा लगेच पाहते तर काय घड्याळात आणि अहो 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 असा आवाज करून ती लगेच अक्षयला उठवते। अक्षय लगेच घाबरून उठतो आणि म्हणतो की काय ग रेवा जेलमधून सुटली की काय। त्यावर रमा ही जोरात पाठी थपट देते आणि काय ओ काय स्वप्न पाहता तुम्ही। तेव्हा अक्षय म्हणतो की अरे ओ रमा अगं माझ्या मनातील सुद्धा आता भीती वाढायला लागली, आता असं वाटतं की हे आनंदाचे क्षण लवकरच संपणार आहे की काय। तेव्हा रमा म्हणते की तसेही संपलेच आता। तेव्हा रमा म्हणते की अहो म्हणजे आनंदाचे क्षण आपण झोपण्यात घालवले, बाहेर बघा आता अंधार सुद्धा झालाय। तेव्हा रमा जोरजोरात जांभळे देत असते। अक्षय डोक्याला हात लावतो आणि अरे देवा अगं रमा इतकी गाढ झोप लागली होती तर खरंच काही जाग सुद्धा यायला तयार नव्हती। त्यामुळे रमा चल चल पटकनी आपण बाहेर पडू, बाहेर ना छान असं धुकं वाटतं, थंडी नक्की असणार बाहेर, चल लवकर बाहेर। तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे, मी तुम्ही तोपर्यंत ह्या शालीची घडी घाला, मी तोपर्यंत आपल्या बॅग मधून आपल्याला घालण्यासाठी कपडे बाहेर काढते। त्यावर अक्षय म्हणतो की हो हो माझ्या बॅग मधून काहीतरी मस्त असे कपडे बाहेर काढ, म्हणजे रमा म्हणते की हो हो अहो मस्तच काढणार ना। तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की बाहेर कशा मुली उभ्या आहेत, असे कपडे घातल्यानंतर त्या माझ्याकडे बघतात की नाही, आणि शिट्टी वाजवत म्हणतो की अशी लाईन देतात की नाही जरा चेक करतो। तेव्हा रमाला राग येतो। रमा जोरात आपली पिलो घेते आणि अक्षयला मारते आणि काय हो तुम्हाला काहीच कसं वाटत नाही का मला माझ्या समोर असं बोलतानी। त्यावर अक्षय म्हणतो की अगं वाटायचं काय ते, तर हे उलट चांगलंच आहे। अगं कितीही आपलं लग्न झालं तरी आपल्यातील चार्मपणा किती आहे हे सदांकदा लक्षात असायला पाहिजे, चेक करत राहायचं, म्हणजे तो चार्म मी माझ्या बायकोसाठीच वापरणार आहे, आयलिस्ट म्हणजे तो चार्म आपल्या दोघात आहे की नाही मात्र तपासून पाहायला नको का, आपण बघायलाच हवा। तर रमाला राग येतो। रमा म्हणते की आवो एकट्याने यायचं ना, आपला स्वतःतील इतका चार्म तुम्हाला बघायचा होता, शिशू करत म्हणजे अशी शिट्ट्या वाजून दाखवते आणि मग तुम्हाला चार्म कळला असता, तुम्हाला समजलं असतं मला नाही बोलायचं तुमच्याशी जा, आणि रमा रुसून बसते। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ऐक ना तुझं, आणि जरा ऐक ना अगं रमा तुझा आणि माझा सुद्धा चेन दे आणि जरा मस्त तयार हो, आणि मी असा बाहेर जाऊन उभा राहतो बघतो की कोणी मला लाईन देते का। तेव्हा रमा रागाने अक्षयकडे पाहत असते तर अक्षय म्हणतो की अगं रमा गंमत केली गंमत, जा ना रमा अगं जा, तोपर्यंत मी बाहेर चेक करतो। तेव्हा रमा ही खूप रागावते आणि जा तिकडे काही चार्म बघता असे म्हणून रमा लगेच आतमध्ये निघून जाते। त्यानंतर अक्षय तयार होतो आणि बाहेर तो रमाची येण्याची वाटच पाहत असतो, आणि इकडे तिकडे पाहता पाहता रमा इतकी छान अशी तयार होऊन येते। आज मात्र आपल्या रमाने वेगळी काहीतरी साडी घातलेली असते आणि केस मात्र मोकळे सोडलेले असतात आणि अगदी मोठ्या स्टाईलमध्ये अगदी ती आपल्या रोमॅन्टिक होत अक्षयकडे पाहत येत असते। अक्षय मात्र आता आपल्या रमा
रमावर फिदा होतो। रमाचं ते रूप बघून तो अगदी घायाळ होतो आणि एकटक मात्र आपल्या रमाकडे पाहत असतो। दोघे मात्र एकमेकात हारून गेलेले असतात। दोघे सुद्धा आज खूप सुंदर दिसत असतात। तेव्हा रमा ही खुणावते। अक्षय मुद्दाम बाजूला पाहत असतो। तेव्हा रमाला राग येतो। रमा म्हणते की काय हो, आता का माझ्याकडे पाहत नाही, तिकडे समोर का बघता, बघा मग तिकडेच तुम्ही, आणि बघा ना तिकडे हो, किती किती मुली तुमच्यावर लाईन मारतात आणि कोणकोणत्या मुलींनी तुमच्यावर लाईन मारली, बघा एकदा बघा, मग कळेल ना तुम्हाला। तेव्हा अक्षय मुद्दाम हा म्हणत असतो की खरं तर जाता येता मुली माझ्याकडेच पाहत होत्या, 2 मुली तर माझ्याकडे बघता बघता पाण्यातच पडल्या। तेव्हा रमा रागवते। रमा म्हणते की आय्या हो का, मग तुम्ही सुद्धा पाण्यात पडायचं ना त्यांच्या बरोबर। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं त्या तर मला मदतीला बोलवतच होतात, मी तर जाणार होतो आणि तेवढ्यात मात्र तू येताना मला दिसली। तेव्हा रमा ही म्हणते की काय हो अक्षय, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही माझ्यासमोर तुम्ही हे सर्व बोलतात ते बोलताने। तेव्हा अक्षय म्हणतो की अगं खरं तर तेच सांगतो आणि त्यातील एक मुलगी मात्र खूप सॉलिड आहे, असे तो मुद्दाम रमाला जाळण्यासाठी म्हणत असतो। ते की शी घाण। अक्षय म्हणतो की नाही अगं, 1 नंबर, खरंच खूप सॉलिड आहे, सॉलिड। अगं घाण काय, अगं माझा चॉईस कसा आहे ते तरी बघ। त्यावर रमा रागवते, मला कशाला दाखवता तो, अहो तुम्ही बघा, तुम्हाला बघायचं आहे। त्यावर अक्षय म्हणतो की अगं माझा चॉईस कसा आहे तो तरी बघ एकदा। मात्र खूप राग येत असतो। रमा म्हणते की काय हो, मला कशाला दाखवतात, तुम्हाला बघायचं आहे ना, तुम्हीच बघा, आणि शी घाण असं बोलत असते। तेव्हा अक्षय परत म्हणतो की अगं माझा चॉईस कसा आहे तो तरी बघ आणि चल चल मी तुला दाखवतो। म्हणून तो रमाचा हात धरतो आणि तिला तिकडे घेऊन जायला निघतो। तिचे डोळे बंद करतो आणि चल चल असे म्हणतो। रमा घाबरते। रमा म्हणते की काय हो, डोळे कशाला बंद करता तो। तेव्हा अक्षय म्हणतो की चल ना अगं तुला दाखवतो। रमा म्हणते की मला नाही बघायचं, आणि असे करता करता जे काही ते सजवलेली स्पेस असते तर तो त्या ठिकाणी येतो आणि रमाचे डोळे झाकून तिला तो त्या ठिकाणी घेऊन आलेला असतो, कारण हे रमासाठी खूप छान असं सरप्राईज असतं। आणि रमाचे डोळे बंद करून तो तिला त्या ठिकाणी घेऊन येतो। तेव्हा मात्र आता रमा त्या ठिकाणी येते आणि म्हणत असते की अगं माझे डोळे का तुम्ही बंद केलेत, नक्की काय आहे, काय दाखवणार आहात मला। तर अक्षय मुद्दाम तिची गंमत करण्यासाठी, तिला रागवण्यासाठी अगोदर तिला टच करत असतो आणि जेव्हा मात्र आता रमाचे डोळे बंद करून त्या ठिकाणी घेऊन येतो आणि रमाचे डोळे उघडतो तर काय, समोरचं दृश्य बघून रमाला खूपच आनंद होतो। अगदी ती एकटक त्या जे काही लवर्स पॉइंट आहे तर तो पाहत असते, अगदी सजवलेला, आणि तो सर्व तेथे टेबल वगैरे बुक केलेलं असतं आणि सर्वत्र फुलांच्या माळा, लाइटिंग वगैरे लावलेली असते। तेव्हा ते दृश्य बघून रमा तर खूपच खुश होते। आवडले का रमा तुला ही जागा, आणि काय आता मात्र इथे राजा राणीचा संसार सुखाचा होईल। रमा मात्र आपली खूपच खुश असते आणि फक्त डोळे भरून ती अक्षयला पाहत असते, अगदी रोमॅन्टिक होत, आणि अक्षय तिच्याकडे एकटक पाहतो। तेव्हा समोर केक सुद्धा ठेवलेला असतो आणि तेथे गुलाबाच्या फुलांचा बुके वगैरे सर्व काही अगदी व्यवस्थित ही तयारी केलेली असते। तेव्हा रमा आणि अक्षय तेथे टेबलजवळ येतात। तेव्हा मात्र आता रमा तेथील फुलांचा गुच्छ उचलते आणि त्याचा मस्त असा वास घेत असते, आणि आता त्या फुलांचा हा वास घेत असताना तिने ती फुलं हातात धरलेली असतात आणि जीवाशी ती अगदी कवटाळते। परंतु आता त्या फुलांमधील एक काटा असतो तो रमाच्या बोटाला टोचतो। रमा जोरात आई ग असे ओरडते आणि रमाच्या बोटातून रक्त यायला सुरुवात होते। तेव्हा अक्षय लगेच रमाचं बोट धरतो। तेव्हा मात्र आता रमाला आणखीन वाईट वाटतं। रमा म्हणते की सुख जेव्हा टिपेला येतं तेव्हा मात्र भीती वाटते, कारण तेथूनच दुःखाची सुरुवात होते। तेव्हा अक्षय रमाचं बोट आपल्या हातात धरतो आणि रमाला म्हणतो की रमा असं काही होणार नाही, आणि आपल्या हाताने तिचं ते रक्तळलेलं बोट तोंडात धरून तो चोखत असतो, म्हणजे तो रक्त पिऊन घेत असतो, म्हणजे रमाला त्रास काही होत नाही। तेव्हा रमा अगदी खुश होऊन अक्षयकडे पाहत असते, तर अक्षय म्हणतो की रमा अगं आता सर्व काही ठीक होणार आहे। तेव्हा रमा सुद्धा खूप खुश होते आणि अक्षयवर ती अगदी इतकी आपलं प्रेम व्यक्त करते आणि लगेच अक्षयच्या मिठीत येते। दोघं जण आपल्या मिठीत, एकमेकांच्या मिठीत त्यांना खूप असा आनंद मिळतो। इतक्या वर्षातून ते आता दोघे एकांत अशा ठिकाणी आले येतात आणि आपला एन्जॉय करत असतात। रमा आणि अक्षय खुश होऊन एकमेकांच्या मिठीत असतात। अक्षयने आपल्या हातामध्ये तो गुलाबांचा बुके धरलेला असतो आणि तो रमाला अगदी जवळ घेतो। रमा सुद्धा आपल्या अक्षयच्या मिठीत अगदी सुखावून जाते। आनंदाचे क्षण अगदी तिच्या डोळ्याजवळ ठासून दिसतात। त्यानंतर मात्र आता इकडे ह्या मधुमतीने ह्या सर्व मुकादम फॅमिलीला वैतागून सोडलेलं असतं। कधी एका परची ही मधुमती येथून बाहेर जाते असे सर्वांना वाटत असते, कारण या मधुमतीने ज्या
घरावर नियमच असे लादलेले असतात की मधुवती पुढे कोणाचं काही चालायला तयार नसते। जे काही ते निर्णय सांगत असते ते अगदी शांतपणे यांना तर ऐकूनच घ्यावे लागतात। आजी सुद्धा या मधुवती समोर काही बोलायला तयार नसते। तेव्हा मधुवती म्हणते की आता यापुढे मात्र जो काही निर्णय ठरलेला असेल की घरातील काम हे सर्व महिलांनी करायचे, बायकांनी, आणि बाहेर जे काही काम असेल ते सर्व पुरुषांनी करायचे, जमेल ना तुम्हाला? तेव्हा काका म्हणतात की अहो काकू, आपल्याकडे सगळ्यांनाच कुठे असे बाहेर कामासाठी जावे लागते, बाहेर सर्वांसाठी काम तर नसतेच, आणि घरातील कामाचं तर म्हणाल, घरात काम करण्यासाठी आपल्याकडे इतके काही नोकर आहे, तरी सुद्धा आपण सर्वांनी घरात काम का करायचे आणि बाहेर सुद्धा? तेव्हा मधुमती काही ऐकायला तयार नसते। मधुमती काकांना म्हणते की ते काही पण असून दे, मी जे सांगितले ते निर्णय लागू होतील, पुरुषांनी बाहेरचे काम करायचे आणि स्त्रियांनी आतमधील जे काही काम असेल ते अगदी करून टाकायचे, आणि बाकी यापुढे जो काही माझा नियम असेल तर तो मी उद्या सांगेल, आणि उद्या पहाटे पहाटे आंघोळ्या करून सर्व बायकांनी तयार राहायचे। तेव्हा जान्हवी म्हणते की अहो काकू नका ना, पहाटे नका, एकतर किती थंडी आहे आणि तसेही झोपायला रात्री मला उशीर होतो आणि सकाळी मला थोडंसं उशीरच उठवावे लागते। तेव्हा मात्र आता आजी म्हणते, म्हणजे ही मधुमती, की थंडी बिंडी काही नाही, काही कारण द्यायचं नाही, आणि काय ग तुला रांगोळी काढता येते का? रांगोळी कशी काढायची ते मी तुला आता शिकवणार आहे। आणि सर्व पुरुषांना म्हणते की तुम्ही पुरुष मंडळी सुद्धा तितक्याच लवकर सर्वांनी उठायचे, कळले ना सर्वांना? तेव्हा आनंद म्हणतो की काय आजी, अगं आजी आम्ही कशाला? तेव्हा लगेच मधुमती मात्र आता कोणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसते। ती म्हणते की हे बघ आनंद, बायकावर हुकूम कसा गाजवायचा असतो ते शिकवण्यासाठी मी येथे आलेले आहे, हे लक्षात घे। तेव्हा मात्र आता ह्या निर्णयाचा पार्वती आजीला खूप राग येतो। पार्वती आजी लगेच रागातच म्हणते की हॉट नॉनसेन्स, पुरुषांनी बायकावर हुकूमत गाजवलेली मला अजिबात चालत नाही, आणि ते मात्र माझ्या तत्वात बसत सुद्धा नाही। तेव्हा जान्हवी सुद्धा तेच म्हणत असते की हो हो आजी, तर सीमा सुद्धा तोच विचार करत असते। तेव्हा मात्र आता मधुमती पार्वती आजीचे हे बोलणे ऐकून घेते आणि म्हणते की अगं मग बसव, कारण भीतीचं दुसरं नाव मधुमती। तेव्हा मात्र आता पार्वती आजीला खूप राग येतो। पार्वती आजी तटकन उठते, ए मधुमती, उगाच तू घरात माझ्या येते आणि उगाच बाहेरच्या गप्पा करते आणि माझ्या घरावर तू हुकूम चालवायचा नाही। तेव्हा मात्र आता मधुमती सुद्धा काही कमी नसते आणि तटकन उठते, तुझा आवाज मात्र खाली, लक्षात राहील ना आवाज खाली, आणि आमच्यामध्ये एकही शब्द तू बोलायचा नाही, गप गुमाने ऐकून घ्यायचं आणि खाली बसायचं, बस म्हणते ना तुला। शेवटी पार्वती आजी आणि सीमा या दोघींना मात्र खाली बसवावं लागतं। आणि मी कुठे होते, कोणता विषय काढलेला होता तुला माहिती आहे का? अगं मी पुरुषांना शेतीतील सुद्धा काम यायला हवेत आणि त्या तत्वाबद्दल सुद्धा त्यांनी माहिती घ्यायला हवी। आणि काय रे आनंद, जेव्हा पाहावे तेव्हा बायकोच्या पत्राला गाठ मारून तिच्या मागे पुढे फिरत असतो, आणि हा अभिषेक मात्र बायको जाऊन इतके दिवस झाले तरी सुद्धा अजून तिला विसरलेला नाही, तरी सुद्धा अजून तिच्या आठवणीत तो आठवण काढत राहिला, त्याचं त्याला काहीच वाटत नाही, विसरायला सुद्धा बायकोला तयार नाही। तेव्हा मात्र आता जान्हवी म्हणते की कसं असतं ना आजी, आई, नवरा बायको मध्ये असं बॉन्डिंग, असं फ्रेंडली म्हणजे मैत्रीचं नातं असावं, मैत्रीचं, आणि तरच ते नातं असं मस्त फुलतं। तेव्हा लगेच मधुमती आजी म्हणते की छे, अरे कसली मैत्री असते, मैत्री बित्री काही नाही। आणि हे बघा, बायकांची कामं वेगळी, पुरुषांची कामं वेगळी, हे नीट व्यवस्थित ध्यानात ठेवायचे। बायकांनी फक्त स्वयंपाकघरात काम करायचे, एक जरी पुरुष स्वयंपाकघरामध्ये दिसला तेव्हा मात्र माझ्याशी गाठ आहे, कळले ना तुम्हाला? हे सर्वांनी ओरडून सांगायचे, काही जरी लागले तरी फक्त ओरडून सांगायचे, कोणीही त्यांच्या मागे मागे जायचं नाही आणि फक्त ऑर्डर सोडायची, लक्षात आली ना सर्वांच्या? तेव्हा मात्र आता पार्वती आजीला खूप राग येत असतो की या मधुमतीचं काय करू आणि काय नाही, असं तिच्या डोक्यामध्ये विचार येत असतात। त्यानंतर मात्र इकडे आपले रमा आणि अक्षय एका रोमॅन्टिक ठिकाणी येतात आणि खूप असे खुश असतात। रमा मात्र अगदी शांत असते। तेव्हा अक्षय तिला विचारतो की काय ग रमा, काय झाले, तू इतकी गप्प का आहेस? रमा म्हणते की काही नाही अहो, काही क्षण फक्त अनुभवायचे असतात आणि तेच मी अनुभवते। तेव्हा अक्षय म्हणतो, यापुढे सुद्धा तुला असे अनेक सुखाचे क्षण हे उपभोगायचे, आणि खरं तर आपल्या दोघांना। तेव्हा मात्र आता रमा ही अक्षयच्या जवळ येते आणि त्याचा कोट धरून म्हणते की तुम्हाला मी खरं सांगू का, इतक्या सुखाचा कसा उपभोग घ्यायचा हे मला खरंच आतापर्यंत त्याची सवय नाही आणि कधी मी अनुभवलं सुद्धा नाही। तेव्हा अक्षय रमाच्या चेहऱ्यावरील अलगद असे केस बाजूला करतो, तिच्याकडे रोमॅन्टिक होऊन पाहत असतो आणि तिला म्हणतो, तू म्हणाली होतीस ना आता आपण जवळ यायचं आणि हे जे काही क्षण आहे ते आता बाहेर ठेवून द्यायचेत, आणि आज एक अक्षय मुकादम म्हणून मी तुला वचन देतो, त्यापुढे तुझ्या
दुःखाचा क्षण मी नाही येऊन देणार, सुख अगदी तुझ्या पायाशी लोटांगण घेता येईल असे मी अगदी करत राहील। यापुढे फक्त तुझ्या पायाशी सुख आणि सुखच असेल। पूर्णपणे रमा तू माझी होशील ना रमा तू माझी। तेव्हा रमा खुश होते। रमा म्हणते की मी अगोदर सुद्धा तुमचीच होते आणि यापुढे सुद्धा मी तुमचीच असणार आहे। तेव्हा रमा आणि अक्षय अलगद असे एकमेकांच्या जवळ येतात। अक्षय तर खूपच खुश होतो, रोमॅन्टिक होऊन आपल्या रमाकडे पाहत असतो आणि रमा सुद्धा अगदी रोमॅन्टिक होत अगदी जवळ येत एकमेकांवरील प्रेम आहे त्या सुखाच्या भावना एकमेकांच्या मनात येतात। तेव्हा दोघेही एकत्र येतात आणि खूप खुश होतात। त्यानंतर मात्र आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रमा ही अगदी अक्षयच्या अगदी जवळ येते आणि अक्षयला म्हणते मी तुम्हाला एक विचारू का? अक्षय म्हणतो की हो हो विचार। तो सुद्धा अगदी रमाला अगदी जवळ घेतो। रमा म्हणते की तुम्ही मला कधी सोडून तर नाही जाणार ना? अक्षय म्हणतो की नाही, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझ्या सोबत असेल। तेव्हा रमा आणि अक्षय खूप खुश असतात आणि झोपतात। तर रमाने मस्त असा ड्रेस घातलेला असतो आणि सकाळी रमाला जाग येते। रमा इकडे इकडे पाहते आणि हे तर कुठे गेले असतील म्हणून अक्षयला शोधत असते। तेव्हा एक गुलाबाचं फूल रमाच्या बेडवर तेथे ठेवलेलं असतं आणि एक चिठ्ठी। रमा ती चिठ्ठी घेते आणि वाचते। तेव्हा मात्र आता अक्षयने रमासाठी काय असं प्लॅनिंग केलेलं असणार आणि रमा ते प्लॅनिंग बघून खूप खुश होणार। तेव्हा रमा ती चिठ्ठी वाचत असते। आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।